मित्रांनो, विदर्भाची खासियत म्हटलं तर वांग्याच्या भाजीचं नाव येणारच. आणि त्यातही सांगायचं झालं तर मसाले वांगे म्हणजे नेक्स्ट लेवलच काम. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर वांग्याची साधी भाजी काही लोकांना फारशी आवडत नाही. पण मसालेदार, रसाळ आणि खमंग मसाला वांगी हा असा पदार्थ आहे ज्याला कोणीच नाही म्हणणार नाही. म्हणूनच मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम खास घरगुती मसाले वांग्यांची रेसिपी. तीही अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये, सोप्या पद्धतीने आणि खात्रीने जमेल अशी. चला तर मग मित्रांनो, आपल्या विदर्भाची शान असलेली ही लज्जतदार भाजी बनवूया. मित्रांनो, मी इथे 6-7 वांगे घेतले आहे, अगदी मस्त कोवळे कोवळे असे. आणि जर याहून थोडेसे लहान साईजचे वांगे मिळाले तरी उत्तमच. आता पुढे आपल्याला लागणार आहेत 2 ते 3 मीडियम साईजचे टमाटर आणि 2 कांदे. सोबत कोथिंबीर तर हवीच, कारण कोथिंबीर टाकली की भाजीची चवही खुलते आणि दिसायला ही भाजी अगदी झकास दिसते. आता येतो खास भाग, रसा घट्ट आणि खमंग व्हावा यासाठी 1 टेबलस्पून खसखस, 1 छोटी वाटीभर खोबरं आणि 1 छोटी वाटीभर शेंगदाणे. हे तिन्ही पदार्थ म्हणजे आपल्या भाजीचे गुपित आहे. यामुळे भाजीचा रसा मस्त घट्ट होतो आणि चव एकदम रेस्टॉरंट सारखी लागते. यानंतर आपल्याला लागणार आहे आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. हे दोन्ही आपण छान पेस्ट करून घेऊया. आणि तुम्हाला सांगतो की थोडीशी का होईना पण आलं लसूण पेस्ट प्रत्येक भाजीत टाकाच. चवीसाठी तर छान असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. फोडणीसाठी आपण घेणार आहोत 1 चमचा मोहरी. तुम्हाला हवं असेल तर मोहरी सोबत जिरंही घालू शकता, पण मी इथे जिरे पावडर वापरणार आहे, म्हणूनच जिरे इथे स्किप केले आहे. आता वळूया मसाल्यांकडे. 1 भरलेला चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा तिखट. कारण सगळ्यांच्या घरचं तिखट हे वेगवेगळं असतं, त्यामुळे तुम्ही रोज जसं भाजीला तिखट घालता त्यापेक्षा अर्धा ते पाऊण चमचा तिखट जास्त घालायचं. मित्रांनो, ह्यासोबतच अर्धा टेबलस्पून हळद आणि पाऊण चमचा मीठ, अर्थातच चवीनुसार. तर मंडळी, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. एकदा नीट ह्यांकडे बघून घ्या. आणि हो, स्वयंपाक करताना घाई अजिबात करू नका. तुम्हाला मदत म्हणून इन्ग्रेडियंट लिस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवलात तर अजूनच सोयीचं होणार. चला तर मग आता खरी तयारी सुरू करूया. सगळ्यात आधी वांगी छान धुवून घ्या. कुठलीही भाजी असो, मी नेहमीच सांगतो की किमान 2 पाण्याने तरी धुवायलाच हवं. कारण आपल्याला चव तर हवीच, पण आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे. वापरली गेलेली रसायने किंवा ह्याला लागलेली धूळ शरीरात जाऊ नये ह्यासाठी. तर मित्रांनो, वांगी नीट स्वच्छ झाली आहे. आता लगेच टमाटर घेऊया आणि ते देखील मस्त धुवून घेऊया. टमाटर नीट ताजे आणि स्वच्छ असले की भाजीला वेगळीच रंगत येते. आणि शेवटी आपल्या स्वयंपाकाची शान, ताजी कोथिंबीर, ती देखील धुवून निवडून ठेवा. कारण शेवटी वरून टाकलेली कोथिंबीर म्हणजे भाजीवरची चेरी ऑन द केकच असते. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण वांगी कापायला घेऊया. कसं कापायचं ते नीट लक्ष देऊन बघा. मी इथे वांग्याचे मधून 5 काप करत आहे, पण हे पूर्णपणे वांग्याच्या आकारावर अवलंबून असतं. वांग मोठं असेल तर काप जास्त करा, लहान असेल तर थोडे कमी चालतील. हे बघा, वांग असं कापायचं, कारण काय तर प्रत्येक कापामध्ये मसाला छान मुरला पाहिजे आणि तेव्हाच भाजीला छान चव येते. अशा पद्धतीने सगळी वांगी छान कापून तयार करून ठेवली आहे. आता पुढच्या स्टेपकडे वळूया. वांगी थोडीशी तेलात होऊ द्यायची आहे, म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि मस्तपैकी नरम होतील. मी गॅस सुरू केला आहे आणि नॉनस्टिक पॅन घेतला आहे. तुम्हालाही असा नॉनस्टिक पॅन हवा असेल तर त्याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो, पॅनमध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये ही कापलेली वांगी घालूया. मित्रांनो, आता गॅस अगदी लहान आचेवर ठेवा आणि वांगी हळूच परतत राहा. सगळ्या वांग्यांना तेल छान लागलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आता झाकून ठेवा आणि त्यांना हळूहळू शिजू द्या. तोपर्यंत चला आपण टमाटरची प्युरी तयार करून घेऊया. मी इथे मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्यात छान पिकलेले टमाटर टाकले आहे. मिक्सर फिरवला की बघा, अशी मस्त रसाळ ज्युसी प्युरी तयार झाली पाहिजे. ही प्युरी भाजीला छान चव तर देतेच, पण घट्टपणा ही अगदी परफेक्ट आणते. मित्रांनो, आता ह्या स्पॉटमध्ये मी घालतो आहे आलं आणि लसूण. याची पण छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची. चला आता पुढचं काम करूया. आता कांदा बारीक चिरून घेऊया आणि सोबत कोथिंबीरही कापायला घेऊया. कोथिंबीर असली की भाजीला एक वेगळाच ताजेपणा येतो. मित्रांनो, आता महत्त्वाचं मिश्रण तयार करायचं आहे. कांदा, शेंगदाणे, खोबरं आणि खसखस हे सगळं थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊया. मी इथे गॅस सुरू केला आहे आणि तवा ठेवला आहे.
तव्यावर 1 टेबलस्पून तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की आधी कांदे टाकूया आणि मग त्यानंतर शेंगदाणे. खोबरं आणि खसखस लगेच नाही घालायची, कारण मित्रांनो हे पदार्थ लगेच जळतात. मित्रांनो हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आता कांदे थोडे मऊ झाले की खोबरं टाकूया. खोबऱ्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतूया आणि हाच ह्या मिश्रणाचा जीव आहे. हे बघा, असं परफेक्ट भाजून झालं की गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर आता खसखस टाकूया. उष्णतेतच थोडीशी परतून घ्यायची आणि मिश्रण गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण वांगे तपासून घेऊया. हे शिजून साधारणतः 10 ते 15 मिनिटं झाली आहे. बघा, मस्त नरम झाली आहे. जर अजून थोडी कडक वाटली तर काही हरकत नाही, आणखी थोडा वेळ शिजू द्या. चला, आता आपलं भाजलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया आणि छान बारीक करून घेऊया. मिश्रण अगदी स्मूथ आणि क्रीमी व्हायला हवं, म्हणून त्यामध्ये 3 ते 4 टीस्पून पाणी घालूया. मिक्सर फिरवा आणि बघा, असं एकदम बारीक मऊ क्रीमी मिश्रण तयार झालं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी मी गॅस ऑन करतोय आणि त्यावर मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे. पॅन गरम होत असताना आपण त्यावर 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकूया. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मित्रांनो, ज्या क्षणी मोहरी तडतडू लागली की मग त्यामध्ये कांदा, शेंगदाणे, खोबरं आणि खसखस यांचं तयार केलेलं मिश्रण घालूया. हे मिश्रण थोडा वेळ शांतपणे परतू द्यायचं. याचा रंग बदलू लागला की मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला आणि छान दरवळ येईपर्यंत परतून घ्या. मित्रांनो, आतापासूनच छान असा मस्त सुगंध येतो आहे. आता मसाल्यांची खरी जादू सुरू होते. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा तिखट. मित्रांनो, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सोबत अर्धा चमचा हळद. मित्रांनो, हे सगळं घातल्यावर मिश्रण नीट परतून घ्यायचं. आता चव सांभाळण्यासाठी मीठ घालूया आणि साधारण 1 मिनिट छान परतून घ्यायचं. मित्रांनो, आता ह्यामध्ये टमाटरची प्युरी घालूया. हे बघा, मिश्रण किती छान एकजीव झालं आहे. आता याला थोडा वेळ झाकण ठेवून मुरू द्यायचं. तोपर्यंत आपण बाजूला पाणी गरम करायला ठेवूया. मी इथे साधारण 2 ग्लास पाणी घेतलं आहे. झाकण काढून बघा. वा, मिश्रण किती सुंदर दिसायला लागलं आहे. रंग, वास सगळं काही अगदी परफेक्ट. मित्रांनो, यात आता आपण चिरलेली वांगी घालूया आणि अलगद मस्तपैकी परतून घेऊया. वांग्यांना मसाला छान लागला की नंतर मग झाकण ठेवा. थोड्याच वेळात मसाला वांग्याच्या आत मुरलेला दिसेल. मित्रांनो, हे बघा, आपले वांगे किती छान दिसत आहे. आता गरम पाणी घालूया आणि भाजी नीट ढवळून घ्यायची. भाजी साधारणतः 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यायची. मध्ये मध्ये झाकण उघडून चेक करत राहायचं. भाजीचा रसा योग्य घट्ट झालाय का आणि वांगी छान मऊ शिजली आहेत की नाही ते. मित्रांनो, हे बघा, आपल्या भाजीचा रस्सा किती छान घट्ट आणि एकदम परफेक्ट झाला आहे. आता वरून थोडीशी ताजी कोथिंबीर टाका. मित्रांनो, हे बघा, भाजीचा रंग आणि रूप दोन्ही किती सुंदर दिसत आहे. वांगी सुद्धा मस्त नीट शिजली आहे. अगदी आतपर्यंत मसाला मुरलेला आहे. फक्त पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. खरंच पाहताच खावंसं वाटत आहे. चला मग, आता वेळ झाली आहे सर्व करण्याची. मित्रांनो, मसाले वांग्यांचा सुगंध इतका भारी येतोय की शब्दात सांगणंच कठीण वाटतंय. आणि हे बघा, प्लेट सुद्धा किती छान अशी मस्त दिसत आहे. अगदी जेवणाची मजा वाढवणारी. तर मंडळी, अशी ही आपल्या विदर्भाची खास घराघरात प्रेमाने केली जाणारी मसाला वांग्याची भाजी तयार झाली आहे. ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबत खाल्ली की जेवणाला खरंच पूर्णत्व येतं. एकदा ही रेसिपी करून पहा. घरातल्या सगळ्यांच्या तोंडून कमीत कमी वा हा शब्द तर नक्कीच निघणार. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या मातीतल्या घरगुती आणि चवदार रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन, खास आणि लज्जतदार रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि प्रेमाने खा.